हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 2 आणि त्यातले श्लोक 62 आणि 63 हे 35व्या भागामध्ये पाहिले आणि त्या श्लोकावर आधारित माऊली आपल्याला काय सांगतात हे समजण्याकरता त्या श्लोकाचं पुन्हा वाचन मी करतो. 62व्या श्लोकामध्ये साधना सांगितलेली आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते. अर्थ, निग्रहाद्वारे इंद्रियाचा विषयाशी प्रत्यक्ष संबंध येऊ दिला नाही, पण विषयाचे मनात चिंतन करणाऱ्या मनुष्याचा अर्थात जीवाचा अर्थात पुरुषाचा अर्थात स्त्रीचा त्या विषयाशी संग म्हणजे संबंध उत्पन्न होतो, उपजतो. विषयाशी आलेल्या त्या मानसिक संबंधामुळे व त्यामुळे उत्पन्न झालेल्या आसक्तीमुळे प्रत्यक्ष प्राप्तीची कामना अर्थात इच्छा निर्माण होते. इच्छापूर्ती झाली नाही म्हणजे बाधा किंवा विघ्न आले की क्रोध निर्माण होतो आणि परिणाम पुढे काय आहे तर पुढच्या श्लोकामध्ये सिद्धांत सांगतात भगवंत. तो सिद्धांत असा, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अर्थ, क्रोधामुळे काय होतं, करणीय व अकरणीय कर्माच्या प्रती सम्मोह म्हणजे मूढता प्राप्त होते. काय करावं हे कळतच नाही आणि चुकीचं केल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे स्मृतीमध्ये भ्रम होतो. परमेश्वराचा, साधनेचा, ज्ञानाचा, मूल्यांचा विसर पडतो. स्मृती विचलित झाल्यामुळे बुद्धिनाश म्हणजे विवेकाचा नाश होतो. बुद्धिनाशामुळे माणसाचा अधपात होतो. श्लोक 62 प्रमाणे सुरुवात होते आणि मनातील संस्कारजन्य वासनेमुळे आणि व्यक्तीमध्ये वरीलप्रमाणे एका पाठोपाठ दुसरी या पद्धतीने उत्तरोत्तर अधपतनाकडे नेणाऱ्या वृत्ती उत्पन्न होऊन तिचे पूर्ण अधपतन होते. म्हणजे सुरुवात कुठून झाली, मनामध्ये विषयाचा संग आणि त्यामुळं निर्माण झालेल्या इच्छा अपूर्ण राहिल्या, बाधा आली की क्रोध आणि क्रोधामुळं अविवेक, असं ते सगळं सूत्र सांगितलं आहे. यावेळेस माऊली आपल्याला काय सांगतात आपण त्याचा आता विचार करूया. माऊलींची यावरची पहिली ओवी अशी आहे, जरी हृदय विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. 321. आणि काय सांगितला अर्थ, जर हृदयामध्ये विषयाचे स्मरण होत असेल तर प्रत्यक्ष विषयापासून निसंग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीतही मानसिक रूपाने विषयाशी संग म्हणजे संबंध उपजतो आणि त्या संगामुळे प्रत्यक्षात तो विषय प्राप्त होण्याची अभिलाषा, ज्याला इच्छा, कामना
म्हणतात ती आकार घेते. भगवंतानी संग उपजायते या शब्दांनी जे सांगितले ते माऊली आपजे संगती या समर्पक शब्दाने सांगतात. ओवीच्या 3ऱ्या चरणात संगामुळे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे अभिलाषा आकार घेते असे सांगतात. संग या शब्दाचा अर्थ श्लोक क्रमांक 62 व या ओवीतून निसंदिग्धपणे व पूर्णतः स्पष्ट झालेला आहे. तो आहे संग म्हणजे संबंध. संग टिकून राहण्याचे कारण आहे आसक्ती अर्थात राग, जे संग टिकून राहण्याच्या कारणापैकी एक कारण आहे. आणि त्यासाठी श्लोक क्रमांक 48 मध्ये यावर जे काही एक विवेचन आपण केलेलं होतं त्या विवेचनामध्ये आपण थोडंसं पुन्हा त्याचं जे काही आहे ते अवलोकन करूया. श्लोक क्रमांक 48 आणि त्यातला प्रथम परिच्छेद जो आहे तो हे आपल्याला तपशिलामध्ये काय सांगतात ते आपण पाहू. श्लोक क्रमांक 48 2 महत्त्वाच्या साधना यात सांगितलेले आहे. पहिल्या साधनेचं नाव आहे संगम त्यक्त्वा आणि दुसऱ्या साधनेचं नाव आहे समत्व. आता श्लोक योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्ता धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे धनंजया, तू संघाचा म्हणजे मी करता भोगता आहे हा जो संसाराशी संग म्हणजे संबंध आहे ना, जो जन्मोजन्मीपासून तयार झालेला आहे, चित्तातल्या कुठल्या ना कुठल्या वृत्तीद्वारे तो सतत अनुभवास येत राहतो. त्या संघाचा म्हणजे संबंधाचा त्याग करून कर्म करताना त्या कर्माची अखेर स्वइच्छित द्रव्य, सत्ता, संपत्ती, कीर्ती, स्वर्ग, मोक्ष इत्यादी संबंधाने अनुकूलतेत होणे ही कर्माची सिद्धी आणि तशा अनुकूलतेत न होणे ही कर्माची असिद्धी. कर्मसंबंधाने अशा सिद्धी असिद्धीत समता अनुभवत स्थिर राहून कर्म सुरू असताना कर्माच्या प्रत्येक टप्प्यावर समतेत स्थिर राहून कर्मांना कर. कारण समत्वम योग उच्यते, समत्वच योग म्हटला जातो असं आपण यापूर्वी पाहिलेलं आहेच आहे. आणि हा जो काही संबंध आहे तो चित्तातल्या कुठल्या न कुठल्या तरी वृत्तीद्वारे सतत अनुभवास येत असतो आणि म्हणून त्या संघाचा त्याग करावयाचा आहे. हा संघ जो आहे ना त्याचं रूप स्पष्ट होण्याकरता या शब्दाचे भाषांतर आसक्ती असे करू नये. माऊली संघ हा शब्द वापरतात आणि त्याकरता माऊलींनी ओवी क्रमांक 112 म्हणजे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आहोत. या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेल्या ओव्या आहेत त्या ओवी क्रमांक 112 माऊली काय शब्द वापरतात पहा. मी ओवी वाचून दाखवतो. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलं विती संगे येणे. संग शब्द वापरला. पुढे 15वी ओवी आहे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. पुन्हा संग वापरलाय. 17 मध्ये सुगंधू आणि दुर्गंधू
हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता. आणि 122व्या ओवीमध्ये सुद्धा माऊली संग शब्द कसा वापरतात. देखे अनित्य तिया परी, म्हणूनी तू अव्हेरी, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. संग म्हणजे आसक्ती नाही. आसक्ती हे मर्यादित स्वरूप झालं. त्यामुळं संग हा शब्द तो तसाच माऊलींनी वापरलेला आहे. आपणही तो तसाच समजून घेणं आवश्यक आहे. आता हा शब्द माऊलींनी एवढ्यापुरताच मर्यादित ठेवलाय का? नाही. पुढे ओवी क्रमांक 267, 283, 292, 333 आणि 366 ह्याही ओवीमध्ये माऊलींनी संघ शब्द वापरलेला आहे. त्यातली 267 ओवी जी आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो. 267 माऊली म्हणतात, तू योगयुक्त होबुनी, फळाचा संग सांडुनी, मग अर्जुना चित्त देवुनी, करी कर्मे. कर्म करताना काय सांडायचंय? फळाचा संग. तर तो काय करायचा? सांडायचा आहे. म्हणजे अगदी मनातनं तो विषय पूर्ण गेला पाहिजे. मग 283 ओवीमध्ये माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात, इंद्रियाची या संगती. बघा, माऊली फार जपून आणि तो शब्द व्यवस्थित पुन्हा पुन्हा वापरतात आणि आपण त्या शब्दाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. इंद्रियाच्या संगती जे पसरू होय मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. जोवर इंद्रियाचा संबंध आहे, संगत आहे, संग आहे, तोपर्यंत ती मती स्थिर होणारी नाही आहे. इंद्रियाच्या संगती जिये पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती. जर तो संबंध संपला तरच ती स्थिर होणार आहे. कुठे? आत्मस्वरूपी. पुढची ओवी 292 आहे. त्यातही सुद्धा तो सर्वदा नित्युतृप्तो, अंतःकरण भरितू, परी विषया माझी पतितू, जेने संगे कीजे. पुन्हा संग माऊली आवर्जून वापरतात. आता एवढंच आहे का? नाही. पुन्हा 333 मध्ये जेव्हा माऊली आपल्याला काही सांगू इच्छितात तेव्हा तोच शब्द कसा वापरतात पहा. जैसा सूर्य आकाशगतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू, तरी संग दोषे काय लिंपतू तेथी चिने. संग शब्द इथेही आहे. आणि आता आणखी एक ओवी आपण पाहूया. 36वी माऊली असं म्हणतात, जरी उदके उदकी बुडिजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्ण तो. आता अध्याय क्रमांक 2 मध्ये माऊलींनी असं सांगितलं. मग अध्याय क्रमांक 3 मध्ये काय म्हणतात माऊली? मग तिथं या संघाचा कसा माऊलींनी वापर केला असेल तेही आता आपण पाहू शकू. अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक सांगितली 63. काय 63 ओवी आहे? मनवोनी संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा. म्हणजे अशा ठिकाणी त्याग करण्याचं नाटक जरी केलं तरी तो ते काही कर्माचा त्याग म्हणता येणार नाही का? तर संग कशाचा आहे? प्रकृतीचा आलेला आहे. पुन्हा ती ओवी वाचतो. मनवोनी संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसाही करू म्हणती तयांचा, आग्रहोची उरे. म्हणजे काय? तर फक्त आग्रह तेवढा शिल्लक राहिला, संघ मात्र काही संपलेला नाही. आणि पुढच्या 235व्या ओवीमध्ये माऊली पुन्हा शब्द वापरतात. जे असता संगू सांडिती, तेची संगू करिता न धाती, वनवासी ही सेवती जनपदाते. पहा, माऊली
किती दक्ष आहेत. एखादा शब्द आपल्यापर्यंत अर्थासह पोचला पाहिजे असं वाटत असेल तर माऊलींचं बोट धरून आपला प्रवास सुरू असला पाहिजे. पुन्हा अध्याय 5 आणि ओवी आपल्याला पाहिजे आहे 56. या ठिकाणी माऊली काय म्हणतात? अध्याय 5 ओवी 56 तेही आपण विचार करू. म्हणजे माऊली किती दक्ष आहेत. योगी तोही करीती परी कर्मे ते न बंधी जती जे सांडिली आहे संगती अहम भावाची. इथे सुद्धा माऊलींनी 5व्या अध्यायात सुद्धा संग शब्द वापरलेला आहे. आणि जेव्हा या सर्व ओव्या आता आपण इतक्या त्या सोप्या येतात त्यामुळं संघ हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आणि तो या ओव्यातनं आपल्याला कळलेलं आहेच. बरं, 18व्या अध्यायामध्ये माऊली काही म्हणतात का पुन्हा? तर 18व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 111 त्यामध्ये माऊली असं म्हणतात, तरी धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. म्हणजे पुन्हा इथे सुद्धा तरी धरावा तैसा संगू माऊली संग हा शब्द अशा पद्धतीने वापरतात. मग यावरनं काय लक्षात घ्यायचंय? लक्षात हे घ्यायचंय संगम त्यक्ता म्हणजे कर्तृत्व अहंकाराद्वारे, भोक्तृत्व अहंकाराद्वारे म्हणजे मी करताय मी भोगता आहे, निर्माण झालेल्या संबंधाचा त्याग करणे हे आहे. संग या शब्दाचे आसक्ती असे भाषांतर करताना सवयीमुळे शुद्ध भाषा वापरली आहे असे वाटते. माऊलींना आसक्ती हा अर्थ जेथे अभिप्रेत आहे फक्त तेथेच माऊली आसक्ती या शब्दाची योजना करतात. जसे अध्याय 2 ओवी 245 अध्याय 2 ओवी 245 मध्ये माऊली काय म्हणतात ते आपण पाहिलं. म्हणजे आसक्ती शब्द आणि संग शब्द जो आहे त्यातला जो फरक आहे तो आपल्याला स्पष्ट होईल. माऊली असं म्हणतात 245 मध्ये, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरून या. आता या ठिकाणी माऊलींना संघ शब्द वापरायचा नव्हता, मग कर्मफळी आसक्ती धरून या ठिकाणी त्यांनी आसक्ती शब्द वापरलाय. त्यामुळे आसक्ती शब्द हा आसक्तीचा असाच म्हणून वापरायचा आहे आणि संघ हा संघ म्हणूनच वापरायचा आहे. दोन्ही शब्द जे आहेत ते आपापलं जे काही अर्थ आहेत ते धारण करून आहेत आणि म्हणून आपण त्या ठिकाणी गफलत करायला नको. त्यामुळे संघ या शब्दाचे भाषांतरच करू नये. सत्संग, संगत, संगती, कुसंगती, सर्व संग परित्याग हे मराठीतील नेहमीच्या वापरातले शब्द आहेत. या शब्दाद्वारे संघ हा शब्द सर्वांना कळणारा आणि समजणाराही आहे अशी खुणगाठ स्वतःच्या बुद्धीत धारण करावी. भाषांतर न करता संघ या शब्दाचा वापर करणे हे अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी व स्वतःला ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. स्पष्टतेने करण्यासाठी संघ अर्थात संबंध असे म्हणत जावे, लिहावे, तसे चिंतन करावे. यानंतर संगम तत्वा ही सांख्ययोगाची अर्थात ज्ञान मार्गाची अनासक्ती, आत्मानात्मविवेक व समतेद्वारे साध्य करावयाची साधना आहे. आपण थोड्या वेळापूर्वी श्लोक 48 आणि परिच्छेद 1 आपण पाहिलेला होताच. अनात्म असलेल्या सर्व गोष्टीशी जसे देह, इंद्रिये, मन, विचार हे आतील दृश्य वस्तू, विषय वस्तू, संपत्ती, कीर्ती, स्त्री, सत्ता व त्या प्राप्त्यर्थ केलेले कर्म या बाहेरील गोष्टीशी
अशा रीतीने आत्मा नसलेल्या सर्व उपाधीशी मनात येणाऱ्या विचाराद्वारे अभिलाषेद्वारे उपजलेल्या संघाचा म्हणजे संबंधाचा त्याग होणे, संगम त्वक्ता घटित होणे. आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी अशा प्रकारे संगम तक्ता घटित होणं आवश्यक आहे. त्यासाठी आसक्ती सोडून देणे, सतत सजगता, साक्षीभाव, आत्मानात्मविवेक जोपासणे, तसेच कर्मापती समता जोपासणे ही ज्ञानमार्गाची साधना आहे. सारांश, संगम त्यक्त्वा हे ज्ञानमार्गाचे प्रमुख अशा प्रकारचे साधन आहे. संस्कृतमध्ये संग असे लिहून या अक्षरावरील अनुस्वाराचा उच्चार नेमका काय आहे तर तो ग आहे. गांगेय ग हा आहे. हे स्पष्ट करण्याचा प्रघात आहे. बाराखडीच्या तक्त्याप्रमाणे प्रत्येक ओळीच्या अखेरीस असलेल्या अनुस्वाराचा उच्चार त्या ओळीतील कुठलेही अक्षर ज्या शब्दात येते त्या अक्षराच्या पूर्वीच्या अक्षरावर दिलेल्या टिंबांचा होतो. या नियमाप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार ग, य, ण, न, म पैकी कोणता करावयाचा हे सवयीद्वारे मराठीत खूप पक्के झाले आहे व चूक झाल्याचे आढळत नाही. उदाहरणार्थ संगम, संच, षंढ, संत, संप म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण एक एक शेवटचा जो शब्द आहे तो घेऊन उच्चार इथे केलेला आहे. या शब्दाचे उच्चार करताना शब्दासमोर कंसात दाखविल्याप्रमाणे उचित अनुस्वाराची निवड करून उच्चार केले जातात. तसेच बाराखडीच्या तक्त्यामध्ये कोणत्याही ओळीतील अक्षर वापरून जसे संग प्रमाणे ग ने संपणारे इतर शब्द जसे अंग, चंग, ढंग, तंग, रंग इत्यादी शब्दामधील अनुस्वाराचा उच्चार देखील ग हाच होतो. पण तशी पक्की सवय सर्वांना आहे. त्यामुळे संगम म्हणजे संग आणि या शब्दाचा अर्थ संबंध आहे. तसेच संग या शब्दाचा अर्थ आसक्ती घेणे हे अपुरे आहे. अशी खुणगाठ मनामध्ये पक्की बांधावी. कोणत्याही मुमुक्षू जिज्ञासू वारकऱ्यास तू पांडुरंगाचा भक्त आहेस का असे विचारल्यास तो च्या प्रांजळतेने मी भक्त आहे असे म्हणतो. त्याच प्रांजळतेने तो म्हणतो माझी आसक्ती जवळजवळ संपलेली आहे. त्याला जर विचारले अनात्म असलेल्या गोष्टीची संबंध संपला का, संग त्यक्ता घटित झाले का, तर तो नाही म्हणेल. त्यामुळे आसक्ती सोड असा अपुरा अर्थ न घेता, अपुरा उपदेश न करता संग सोड असा पूर्ण उपदेश करावा. आणि संग संपल्यानंतरचे मोकळे अंतःकरण अध्याय क्रमांक 3 मध्ये ओवी 59 काय सांगतात. आपण थोड्या पूर्वी काही ओव्या पाहिल्या होत्या. आपण आता हा 59वी ओवी काय आहे ती आपण पाहूया. काय म्हणतात माऊली असं म्हणतात, कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. अध्याय 3 ओवी 59. अत्यंत आवडती अशा प्रकारची ओवी म्हटली जाते आणि अर्थ त्याचा असा आहे, एकामुळे दुसरी, एकीतून दुसरी गोष्ट घडत जाणे, परिवर्तन होत जाणे, कर्म सुरू राहणे हा प्रकृतीचा गुण म्हणजे स्वभाव आहे. हा स्वभाव प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर, मन, बुद्धीचा आहे. हा स्वभाव शरीर, मन, बुद्धीशी एकरूप असलेल्या मीचा आहे.
अशा प्रकारे कर्माबाबतची मीची पराधीनता निपजलेली आहे. अशा प्रकारे मी हे कर्म करतो ही धारणा मुळात मोकळे म्हणजे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थ वाहत असते. चिदाकाश ही धारणा धरून असते व उगीचच वागवीत असते. आणि माऊलींनी हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता पुढे जे दृष्टांत दिलेले आहेत ते अध्याय क्रमांक 3चा आपण जेव्हा आस्वाद घेऊ, समजून घेऊ, तेव्हा आपल्याला त्या पाहता येतील. आणि म्हणून अनुभवाच्या वाटेवर स्वतःला ठेवण्यासाठी शब्द बरं का कुठला वापरायला हवा? आसक्ती सोड नव्हे, तर संगम त्यक्ता घटित झालं पाहिजे. मनातनं ती विषय कायमचा संपला पाहिजे. आता पुढे आपल्याला काय म्हणतात ते अध्याय 15 आणि श्लोक 5 मध्ये विषय जो सांगितलाय तो आपण विचारात घेणार आहोत. मोह कामनादीमुळे मनात उत्पन्न होणाऱ्या वृत्तीद्वारे अनुभवास येणारा हा संगच दोष आहे व हा संगदोष जिंकलेला साधक अविनाशी पदाला म्हणजे परम अव्यय आत्मानुभूतीला प्राप्त होतो. हा सिद्धांत भगवंतानी अध्याय क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 5 मध्ये सांगितलेला आहे. अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 5 काय म्हणतात भगवंत? निर्माण मोहाजित संग दोषः अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः द्वैर्मुक्ता मुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त मूढा पदमं व्ययंतत. आणि अर्थ काय त्याचा? ज्याचे मान व मोह नष्ट झाले, मी करता मी भोगता आहे, त्याद्वारे मी सुखी मी दुःखी आहे, असा जो संसाराशी संग म्हणजे संबंध प्रस्थापित झाला आहे व जो चित्तातल्या कुठल्या आवेग उर्मीद्वारे वृत्तीद्वारे अनुभवास येत असतो आहे, त्या संघाचा साक्षीभाव म्हणजे अनासक्ती आत्मानात्मविवेकाद्वारे त्याग करून ज्यांनी संगरूप दोष जिंकला आहे, ज्यांची स्वस्वरूपात नित्य स्थिती आहे आणि ज्यांच्या कामना म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा, लोभ, मोह, स्पृहा पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःखादी नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले सचेत सजग असलेले ज्ञानी जड म्हणजे अमूढा त्या अविनाशी परमपदाला पोचतात. संगरूप दोषाचा त्याग करण्यासाठी पहा अध्याय 122 आपण ही पाहिलेली आहे. आता थोड्या वेळापूर्वी वाचन केलं तिचं. तसंच श्लोक 48 तो पण आपण पाहिला. आणि म्हणून कामना परिपूर्णतेने नाहीशा होणे, याला वितराग होणे हे करण्यासाठी पुन्हा अध्याय 2 आणि त्यातला जो श्लोक आहे तो 56 तो आपण एकदा पुन्हा पाहूया. अध्याय 2 आणि श्लोक 56 काय म्हणतात भगवंत? दुःखेषु अनविघ्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. आणि त्या ठिकाणी कामनांची निवृत्तीच परमशांतीचा उपाय आहे. स शांतिमाप्नोति न कामकामी. आणि अध्याय 2 आणि पुढे येणाऱ्या श्लोक 70 आणि त्याचा आपण थोडा या ठिकाणी सारांश बघणार आहोत. श्लोक 70 काय आहे अध्याय 2 मधला? पूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिम आपनोति न कामकामी. शांतीचा जो काही अनुभव आहे
तो कसा असू शकतो? स्थितप्रज्ञाचा शांतीचा अनुभव भोगाशी संबंधित नसून आत्मानुभूती प्राप्त झाल्याचा असतो. त्यामुळे क्षोभ, आवेगादी विकार उत्पन्न होत नाहीत. समुद्र, नद्यांचा ओघ हा ज्याप्रमाणे क्षण प्रतिक्षण संपूर्णपणे स्वीकारतो, त्याप्रमाणे वर्तमान क्षणात राहून स्थितप्रज्ञ क्षण प्रतिक्षण सर्व विषयोपभोग घटना आघात संपूर्णपणे स्वीकारतो. प्रत्येक क्षण संपूर्णतेने स्वीकारल्यामुळे म्हणजे कंप्लीट एक्सेप्टन्स ज्याला म्हणतात, तो क्षोभरहित, विकाररहित, आवेगरहित असतो. अर्थात परमशांती त्याला प्राप्त झालेली असते. समुद्र म्हणजे पाणी व मिळणारी नदी ही पाणी, असे ते संपूर्णतेने स्वीकारणे असते. समुद्र काही पाणी स्वीकारतो, काही अव्हेरतो, काही वेळेस स्वीकारतो, काही वेळेस अव्हेरतो, असे काही करत नाही. समुद्र नित्यपणे संपूर्णपणे स्वीकारतो. स्थितप्रज्ञाचे स्वीकारणे तसे असते. ज्याच्या मनात कामना आहे, ज्याची दृष्टी भोग्य विषयाकडे असते, जे कितीही मिळाले तरी तृप्त होऊ शकत नाहीत, त्यामुळे कामना, क्षोभ, आवेग नाहीसा होऊ शकत नाही. स्थितप्रज्ञाच्या बाबतीत अनुकूल असलेला हा भोग अशा प्रकारे वाढवून बदलून प्राप्त व्हावयास पाहिजे होता किंवा प्रतिकूल असलेला हा भोग आघात एवढा तीव्र मोठा नसता तर मी हे भोग स्वीकारले असते, अशा प्रकारची वृत्ती, क्षोभ, आवेग, विकार मनात न येता सर्वच भोग जसे जसे प्राप्त होत राहतात तसे तसे ते पूर्णपणे स्वीकारले जात गेले पाहिजे. तेव्हा परमशांतीचा अनुभव ठरलेला आहे. दुःख, प्रतिकूलता, आघात अशी जी परिस्थिती समोर येते, ती आपले भावी हित लक्षात घेऊन तसेच स्वतःची क्षमता वाढविण्यासाठी आव्हान म्हणजे चॅलेंज म्हणून भगवंतानी दिलेली आहे. या भावनेने ती परिस्थिती, ते आव्हान पूर्णपणे स्वीकारावे. त्यामुळे पुढे नेमके काय करावयाचे आहे, स्वतःची जबाबदारी काय आहे ते कळते. त्याप्रमाणे पुढील करणीय कर्म, कर्तव्य कर्म करावे ही साधना. आणि आता या संगरूप दोष जिंकल्यामुळे व कामना नाहीशी झाल्यामुळे सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त झालेल्या परमपदाला म्हणजे जीवन मुक्तावस्थेला पोचलेल्या पुरुषांची लक्षणे माऊली पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. त्या पुरुषापासून अविद्येसह देहावरील अहंता पळून जाते. 290. त्या पुरुषांना द्वैत बुद्धीचा दुष्काळ असतो. 292. सुख दुःखादी रूपाने जी द्वंद्वे या देहात अनुभवास असतात, ती द्वंद्वे त्या पुरुषाच्या समोर येतच नाहीत. स्वप्नातील राज्यप्राप्ती किंवा मरण ही जशी जागे झाल्यावर हर्ष व शोकास कारण होत नाही, सर्प जसा गरुडास धरू शकत नाही, त्याप्रमाणे सुखदुःखे व त्यांना कारण असलेली पुण्य पापे त्या पुरुषास बांधू शकत नाही, लिप्त करू शकत नाही. राजहंस जसा मिश्रणातील पाणी टाकून दुधाचे सेवन करतो, तसे तो पुरुष जे जे अनात्म ते सर्व टाकून देऊन आत्मानंद रूपी रसाचे सेवन करतो. गंगेचा ओघ जसा समुद्रात तद्रूप होतो, तसा त्या सत्पुरुषाच्या आत्मानात्म विवेकाचा शेवट बुद्धी आत्मरूप होण्यात, आत्मानुभवात होतो. त्याच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारच्या कामनेची म्हणजे इच्छेची उर्मी म्हणजे आवेग उत्पन्न होत नाही.
स्वतःच्या ठिकाणी जाणवणारी अपूर्णता पूर्ण करण्यासाठी इच्छेचा उगम होत असतो. ती अपूर्णता त्या पुरुषाच्या ठिकाणी आता पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे उरलेली असते, जे इदम अहम वृत्तीने जाणले जात नाही. आणि अशा ठिकाणाशी अर्थात आत्मस्वरूपाशी अर्थात परमपदाशी ते एक रूपता अनुभवतात. आणि यापूर्वी पाहिलेला श्लोक क्रमांक 48 आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. काय म्हणतात भगवंत? तर श्लोक क्रमांक 48, योगस्थ गुरुकर्माणि संगम त्यक्ता धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. तर त्यातला एक व्यवहाराचा दृष्टिकोन असलेला जो परिच्छेद आहे तो आपण पुन्हा पाहूया. व्यवहारात कार्यरत असताना विविध द्वंद्वांना सतत सामोरे जावे लागते. वर उल्लेखित फक्त कर्माच्या सिद्धी व असिद्धीबाबतची समतेची साधना करावयाची नसून सर्वच विविध द्वंद्वाबाबत समतेची साधना आत्मानुभूती प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांनी संपूर्ण गीतेमध्ये 18 अध्यायापैकी 13 अध्यायात एकूण 26 श्लोकाद्वारे विविध 15 द्वंद्वे सांगितली आहेत. त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी समता जोपासणे ही प्रमुख साधना आहे. समतेचा उहापोह भगवंतांनी सर्व महत्त्वाच्या अध्यायात एकूण 12 श्लोकाद्वारे केला आहे. समता व द्वंद्वाबाबत परिशिष्ट सुद्धा लेखकाने तयार केलेले आहे आणि त्याचा योग्य वेळी आपण आस्वाद घेणार आहोत. आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्याला ध्यान करावयाचे आहे. ध्यान करणं आता आपल्याला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता अध्याय 3 ओवी 59 प्रमाणे वस्तुतः मोकळ्या असलेल्या अंतःकरणात अर्थात चिदाकाशात अर्थात विषयाच्या मानसिक चिंतनाद्वारे मनाचा विषयाशी संग उपजतो व संगामुळे अर्थात संबंधामुळे कामना आकार घेते. आणि म्हणून ते घेऊ नये. कोणतीही कामना कोणताही संबंध आपल्या मनामध्ये शिल्लक राहू नये. हीच आपली सध्याची साधना आणि त्या साधनेसाठी आपण श्रोता आणि वक्ता दोघांनी ध्यान करायचं आहे. हे ध्यान आपल्याला माऊलीचा जो परवलीचा शब्द आपण वापरतो तो वापरून सुरू होईल. आपल्यासोबत मीही आता इथं ध्यान करणार आहे आणि ते ध्यान झाल्यानंतर आजच्या या प्रवचनाचा उर्वरित भाग आपण ग्रहण करणार आहोत. आता या ठिकाणी ध्यानाचा आणि माऊलीचा या ठिकाणी आपण उच्चार करूया. माझी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली आपल्याला पुढे काय सांगतात? आपण संगम त्यक्ता या विषयावर ध्यान केलं खरं, पण पुढे काय सांगतात ते आपण पाहूया. माऊली असं म्हणतात, जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीच आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. जेथे कामना उपजली म्हणजे उत्पन्न झाली तेथे क्रोध आधीच सुप्तावस्थेत असतोच. कामनापूर्ती झाली नाही, बाधा विघ्न आले की क्रोध उपजतो. या अर्थाने कामनेमध्ये क्रोधाचे बीज असतेच असते. त्याप्रमाणे क्रोधात करणीय कर्म आणि अकरणीय कर्माच्या बाबतीत संमोह म्हणजे मूढता अर्थात विवेकाची अनुपलब्धता ठेवलेली असते. माऊली पुढच्या ओवीत म्हणतात, संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसी. 323.
मूढतेला प्राप्त झालेल्या व्यक्तीची हृदयस्थ परमेश्वराची स्मृती, शास्त्र व गुरुकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाची स्मृती आणि नीतिमूल्यांची सजगतेची, विवेकाची, साक्षीभावाची अर्थात साधनेची स्मृती नाश पावते. ज्याप्रमाणे वादळी वाऱ्याने दिवा मालवतो, चंडवाते ज्योती आहत जैसी. का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजाचे ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणी आसी. 324. किंवा सूर्यास्ताच्या वेळी रात्र जशी सूर्याच्या तेजाचा ग्रास करते, त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झालेल्याची स्थिती, विवेकाचे तेज लोपल्यानंतरची त्या व्यक्तीची स्थिती मनुष्येतर प्राण्यासारखी होते. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात आणि पदच्छेद असा आहे श्लोकातला, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. माऊली म्हणतात, मग अज्ञानांध केवळ तेने आपलवी जे सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. क्रोधामुळे स्मृतिभ्रंश अशी झालेली व्यक्ती अज्ञानाने म्हणजे संमोहाने आंधळी अर्थात मूढ झालेली असते. तिचे संपूर्ण व्यक्तिमत्व अज्ञान अंधकाराने व्याप्त झालेले असते. त्यावेळी बुद्धी हृदयात व्याकुळ होते. आर्जव मार्दव हे हृदयाचे गुण, विवेक हे बुद्धीचे तेज दोन्ही लोपल्यामुळे बुद्धीची व्याकुळता अर्थात व्यक्तीस बुद्धीचा लुळेपांगळेपणा प्राप्त होतो, हा त्याचा भावार्थ. क्रोध आलेली व्यक्ती अशी कशी विचार करते, अशी कशी वागते, या नेहमी सर्वांना सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर माऊलींनी या व पुढील 3 ओव्यातून दिलेले आहे. माऊली म्हणतात, जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकळोती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. अर्जुना, जसे जात्यंधाला म्हणजे जन्मापासून ठार आंधळा असलेल्याला पळून जाण्याचा प्रसंग आला, तर तो जसा केविलवाणेपणे सैरावऱ्या म्हणजे दिशाहीनतेने धावत सुटतो, त्याप्रमाणे क्रोधामुळे तेजोहीन झालेली बुद्धी तर्कहीनतेने इकडे तिकडे भ्रमण करते. ऐसा स्मृतिभ्रंश उघडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उघडे ज्ञान जात. क्रोधामुळे असा स्मृतिभ्रंश घडलेला असतो की त्यामुळे बुद्धी सर्व बाजूंनी अवघडून जाते, घोटाळ्यात पडते आणि सांख्ययोगाचे, कर्मयोगाचे, व्यवहारातले असे सर्व ज्ञान पूर्णतः व्यर्थ ठरते. आणि जे ज्ञान तुमच्याजवळ आहे ते असून नसल्यासारखे ठरते, कारण अविवेकाने तुमचा ताबा घेतलेला आहे. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. चैतन्य निघून गेलेल्या म्हणजे मूर्छित झालेल्या शरीराची जी दशा होते, शरीर जिवंत असून नसल्यासारखे होते, ती अवस्था बुद्धिनाश झालेल्या पुरुषाची होते असे जाण. या ठिकाणी पाठभेदही सांगितलाय. क्रोध आलेल्या क्षणी मेंदू असून नसल्यासारखी अवस्था होते, असे स्वतःच्या ठिकाणी साक्षीभाव धारण करून पहावे. आणि असे पाहणे म्हणजे साधना होय. मनोनी ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. म्हणून अर्जुना ऐक, जशी लहानशी ठिणगी इंधनाला एकदा लागली की थोड्याच वेळात अग्नी एवढा मोठा होऊ शकतो की त्रिभुवन सुद्धा तो वेढू शकतो. आणि म्हणून या 330व्या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात आणि तो आपण ऐकून थांबणार आहोत.
तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन, तरी ऐसने हे पतन गिवसीत पावे. त्याप्रमाणे बुद्धियोगाच्या साधना पथावर असलेल्या इंद्रिय निग्रहाद्वारे प्रत्यक्ष भोग टाळणारा, असे उपाय वाहणारा साधक फक्त मनातील वासनेमुळे, पंचेंद्रियाच्या 5 विषयातील रस आसक्तीमुळे, विषयाच्या चिंतनामुळे कसा पटापट एकापेक्षा एक कनिष्ठ असलेली वृत्ती धारण करतो, एवढे मोठे अधःपतन कसे शोधित येते ते जाण. मन व बुद्धीच्या कार्याचे सूक्ष्म विवेचन प्रस्तुत श्लोक 62 आणि 63 आणि त्यावरील ओव्यात केलेले आहे. साधकाने मनात विषयाचे चिंतन करू नये, हे वरील 2 श्लोकांचे व ओव्यांचे प्रयोजन तर आहेच. शिवाय पायऱ्या घसरताना जितक्या वरच्या पायरीवर सावध होऊन थांबता येईल तेथे थांबावे, हा उद्देश. आणि आता पुन्हा एकदा आपल्याकरता ते 2 श्लोक ज्यावर माऊलींनी आपल्याला हे चिंतन सांगितलेलं आहे ते दोन्ही श्लोक वाचतो. ध्यायतो विषयान् पूस संगस्ते चुपजायते, संगात संजायते काम, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. सगळं जे काही आहे ते विषयाच्या संघामुळं आहे आणि म्हणून तो टाळण्याचा सल्ला माऊली देत आहेत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.